अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी झाली आहे। आज एनआयएकडनं पुन्हा एकदा संशयितांची चौकशी होणार आहे। काल सुद्धा 22 वर्षीय तरुण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला होता। 15 तास एनआयएकडनं तरुणाची चौकशी झाली आणि आजही अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएनं हे छापेमारी केलेली आहे। केवळ अमरावतीच नव्हे तर अजून 2 शहरांमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि भिवंडी या ठिकाणी सुद्धा एनआयएनं ही छापेमारी केलेली आहे। काल ज्या संशयिताला 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडे तब्बल 15 तास ही चौकशी सुरू होती। अजूनही तो त्यांच्याच ताब्यात आहे। अमरावतीमध्ये एनआयएची ही मोठी छापेमारी आहे आणि यात अनेक संशयित आणि मोठ्या प्रमाणात दहशत पसरवणारे अनेक जण असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच ही चौकशी होती। अधिक माहिती शुभम बायस्कर यांच्याकडनं घेऊया। शुभम, काल तरुणाची चांगलीच 15 तास चौकशी झाली असं कळतंय। आता आजची सध्याची काय स्थिती, छापेमारीत नेमकं कोणाला ताब्यात घेत आहेत? प्रज्ञा, या बातमीमध्ये एक महत्त्वाची अपडेट असं आहे की सुरुवातीलाच आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जी ब्लॅक गाडी पाहिली आहे त्या ब्लॅक गाडी अतिशय वायू वेगाने ती गाडी राजापेठ पोलीस स्टेशन मधून निघालेली होती आणि याच गाडीत एनआयएचे अधिकारी होते आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या गाडीतनं जो संशयित आरोपी होता ज्याला ताब्यात घेतलं आणि त्याची 15 तास चौकशी केली। या आरोपीला काल मध्यरात्री घरी सोडल्याची माहिती आपल्याकडे सूत्रांनी दिलेली आहे। 15 तासांपासून एनआयएने त्याची चौकशी केली होती आणि चौकशीनंतर त्याला घरी सोडलेलं आहे। एनआयएचं पथक ज्यावेळी संशयित आरोपीच्या घरी गेलेलं होतं त्या आरोपीच्या घराची पूर्ण झाडाझडती घेतलेली होती। त्याच्या घरून काही संशयित कागदपत्र सुद्धा एनआयएने जप्त केल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे। प्रज्ञा, अमरावती जिल्ह्यात एनआयएची ही तिसरी कारवाई आहे। यापूर्वी म्हणजे डिसेंबर महिन्यात अमरावतीच्या अचलपूरमध्ये असलेल्या एका युवकाच्या घरी एनआयएने छापा टाकला होता। तिथून त्याला ताब्यात घेतलं होतं। शिवाय 2022 मध्ये औषध विक्री व्यवसाय करणाऱ्या उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचं तपास देखील एनआयएने आपल्या हाती घेतलेला होता। अमरावती जिल्ह्यात तिसऱ्यांदा हा एनआयएच्या कारवाईचा मोठा छापा आहे। एनआयएचे अधिकारी कालपासून अमरावतीत तळ ठोकून आहेत। हा जो संशयित युवक जो आहे ज्याला ताब्यात घेतलेला आहे त्या युवकानं काही दिवसापूर्वी अत्तर विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता। त्याच अत्तर विक्रीच्या व्यवसायाच्या माध्यमातून हा युवक हैदराबादला गेला होता आणि हैदराबादला जात असताना आंतरराष्ट्रीय किंवा भारत विरोधी कारवाया करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, गृह मंत्रालयाने अशा संघटनांना बॅन केलेलं आहे। अशा संघटनांच्या संपर्कात हा युवक फोन कॉल्सच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या युवकाच्या ज्या काही हालचाली होत्या, सोशल मीडिया असो किंवा इतर प्लॅटफॉर्मवर त्याच्या हालचाली होत्या, या सगळ्या हालचालीवर राष्ट्रीय तपास यंत्रणांचं गेल्या 6 महिन्यांपासून लक्ष असल्याची माहिती देखील सूत्रांनी मिळते आहे आणि त्याच माहितीच्या आधारे एनआयएने छायानगरात छापा घातला आणि छायानगरात छापा घालून त्याला आपल्या ताब्यात घेतलं। 15 तास चौकशी केलेली असतानाच दुसरीकडे संशयित आरोपीच्या आईनं जे एनआयएच्या माध्यमातून या प्रकरणात आरोप होत आहेत किंवा सूत्रांची जी माहिती मिळते आहे ते संपूर्ण आरोप जे आहेत ते फेटाळून लावण्यात आलेले आहे। 2 तासासाठी आमच्या मुलाला चौकशीसाठी घेऊन जात आहेत मात्र परत आणलेलं नाही असं म्हणत या प्रकरणाचे आरोप जे आहेत ते त्याच्या आईनं फेटाळून लावलेले आहेत। पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये आज आरोपीला ताब्यात घेतलं जाऊ शकतं आणि आरोपीला ताब्यात घेऊन पुन्हा एकदा एनआयए या प्रकरणाची चौकशी सुरू करू शकते। कारण अमरावती जिल्हा हा अतिशय संवेदनशील जिल्हा आहे। तिसरी कारवाई आहे आणि त्यामुळे आतापर्यंत एनआयएच्या ज्या कारवायाचा आपण आलेख पाहिला तर एनआयएकडे ठोस पुरावे असल्याशिवाय कुठेही एनआयए अशा पद्धतीचा छापा घालत नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात येत आहे। प्रज्ञा, शिवाय स्थानिक पोलीस यंत्रणेला कोणत्याही प्रकारची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेली नाही किंवा एनआयएने कोणत्याही प्रकारे या प्रकरणावर अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही। मात्र आज या प्रकरणाला कुठल्या दिशेने वळण येते याकडे आपलं लक्ष असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी शुभम।